नमस्कार. महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. करंजाळी शाखा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये आज करंजाळी परिसरातील व इतर जो आदिवासी समाज आहे, जो अल्पभूधारक आपली थोडीसे पैसे बचत करण्यासाठी किंवा काही शेतीसाठी औषधं घेण्यासाठी किंवा दवाखान्यात किंवा इतर व्यवहारासाठी जो काही पैसा काढण्यासाठी, पण येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा बोंघळ कारभार एकदम. तर या बँकेमध्ये जे काही कर्मचारी आहेत ते वेळेवर उपस्थित न असल्याने संबंधित नागरिकांमध्ये नाराजगी, कोणी आपल्या आरोग्याच्या संदर्भात पैसे काढण्यासाठी आलं होतं, तर अशा विविध अडचणी समाजाच्या. मग हे सर्व जे स्टाफ 10 वाजेपर्यंत हजर पाहिजे, तर 12 वाजूनही तरीसुद्धा म्हणजे पेठमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांवर कोणाचंही लक्ष नाही. तर संबंधित जे कोणी अधिकारी आहेत यांनी या सर्व गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपण काय करतो, आपली जबाबदारी काय आहे हे सर्व लक्षात घेऊन आदिवासी समाजाचे पहिले प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यांना पासबुकच्या कंप्लेंटी आहेत, एंट्रीच्या कंप्लेंटी आहेत, अशा विविध कंप्लेंटी त्यांच्या आहेत. तर हे सर्व वरच्यावर टाळाटाळ करून आणि आदिवासी समाजाला चक्र मारण्याचं काम करतात. तर हे कर्मचारीनं आता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सावध झालं पाहिजे. अन्यथा येथील जे काही राजकीय नेते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी ठाम बजावणी केलेली आहे का यापुढे असं निदर्शनास आले तर आम्ही रास्ता रोको करू किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीने अजूनही भूमिका घेऊ असं ठाम बजावलेलं आहे. धन्यवाद. बँक ऑफ महाराष्ट्र करंजाळी शाखा या ठिकाणी सर्व खातेधारक इथं 9:30 वाजेपासून उपस्थित असून संबंधित अधिकारी हा इथं 9:30-10 वाजेपासून एकही अधिकारी इथं उपस्थित नसून आणि ह्या सर्व लोकांची हेळसांड होत आहे आणि स्थानिक प्रतिनिधी सगळे झोपलेले आहेत आणि त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि गोरगरीब, शेतमजूर, सगळे शेतकरी यांच्या ज्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी या बँकेत 9:30 वाजेपासून उपस्थित असून त्यांचं अजून इथे एकही अधिकारी उपस्थित नाही. जवळजवळ आता किती 12 वाजले ना, 12 वाजले तरी एकही उपस्थित नाही अधिकारी. आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांना संबंधित जे शिपाई त्यांना विचारलं तर ते म्हणतात का कॅश आणायला गेले. कॅश आणणे हे त्यांचं कारण नाही, परंतु त्यांनी पैशाची व्यवस्था जी आहे ती अगोदर करून ठेवली पाहिजे, परंतु ती काही परिस्थिती तशी दिसत नाही. तरी या शाखा व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सर्व गोर जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आणि सर्व इथं जे खातेधारक जे आहेत जवळजवळ करंजाळी बँकेत ही पावचेबारीपासून ते इथं फार मोठी ही शाखा आहे आणि या शाखेत सकाळपासून जवळजवळ 9:30 वाजेपासून इथं सगळे उपस्थित गोरगरीब निराधार लोक जे सगळे उपस्थित असून परंतु एकही अधिकाऱ्याचा इथं तपास नाही, तर त्याच्यावर खरोखर कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. करंजाळी येथे 10 ते साधारण 12:30 वाजेपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये जे काही खातेदार लोक आहेत किंवा जे काही निराधारवाले लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक, बँकेची वेळ ही 10 ते 10 वाजेला उघडायची असते, परंतु 12:30 वाजले तरी लोकांना बँकेने कुठली सुविधा उपलब्ध करून दिली नाही. सर्व गोरगरीब आदिवासी निराधार घेणारी जनता बाहेर बसलेली होती आणि बँकेच्या कुलूप लावलेली ही बाब खेदाची आहे. आणि दररोजच महाराष्ट्र बँकेचे हे कारणं चालू आहेत. नेट नाही, लाईट नाही. तर आमचं म्हणणं का आहे की तुम्हाला जनरेटरची व्यवस्था आहे, सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आज आम्ही बँकेत पैसे भरतो म्हणूनच आज बँक चालते. म्हणजे सर्वसामान्य खातेदारांना ते काहीतरी समजतात आणि वेळेवर लोकांना एंट्री न करून देणे किंवा जे म्हातारे कोतारे लोक आहेत, निराधार घेणारे, आज शासन त्यांच्यासाठी पैसे देते, आज त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्यासाठी स्वतंत्र निराधार लोकांसाठी स्वतंत्र टेबल लावला पाहिजे.
अपंग अंध विकलांग लोक असतात, त्यांना कोणी साधा बँकेतला कर्मचारी साधी स्लिप सुद्धा भरून देत नाही किंवा मार्गदर्शन करत नाही. तर ही तालुक्याच्या बाबतीत ही ग्रामीण भाग आहे, आदिवासी माणूस आहे, सगळेच लोक शिकलेले नाहीत, त्यांना चांगलं बँक व्यवस्थापकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. किंवा संबंधित जो क्लर्क आहे स्लिप भरणारा, त्यांनी त्या प्रत्येक खातेदाराला, आणि एक खेदाची बाब अशी आहे की बरेचसे लोकांचे खाते उघडले आहेत, परंतु त्यांना वर्षे, 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे झालेली आहेत, अजून बँकेने त्यांना पासबुक सुद्धा वितरित केलेलं नाही. ही चुकीची गोष्ट आहे की माझ्या खात्यात किती पैसे आहेत हे त्या खातेदाराला काही समजत नाही. त्याच्यामुळं भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि संजय गांधी निराधार घेणारे ज्येष्ठ वयस्कर लोक यांची हेळसांड होते आणि अक्षरशः त्या लोकांकडं भाड्याला पैसे सुद्धा नसतात, वेळचं भाकर सुद्धा नसते आणि उपाशी ताने येऊन बसतात. तरी बँक व्यवस्थापन जे आहे यांच्यावर प्रशासनातर्फे किंवा महाराष्ट्र शासनाने कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती आहे. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की अनेक वेळा बँकेमध्ये गेलो असता बँकेचं नेहमी नेट नाही, लाईट नाही, तरी बँक व्यवस्थापकांनी ह्या वेळेत सर्व सुधारणा केल्या पाहिजे. आणि याची ती सांगू इच्छितो की भारतीय स्टेट बँक असो, पंजाब नॅशनल बँक असो की बँक ऑफ महाराष्ट्र असो की IDBI बँक असो, IDBI बँकचं काही नाही, त्यांच्याकडं सुरळीत चालले, परंतु महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँकेच्या बाबतीत बऱ्याचशा तक्रारी आहेत. यांनी ह्या गोष्टीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे. प्रत्येक खातेदाराला पुस्तक वितरित केलं पाहिजे. आम्हाला तुम्ही नेटचं किंवा लाईटचं कुठलंही कारण देऊ नका. तुमच्याकडे जनरलची ऑलरेडी सुविधा उपलब्ध आहे आणि बँकेमध्ये कस्टमरसाठी सुद्धा फॅनची व्यवस्था आहे, पण फॅन लावले जात नाही. ही बाब खेदाची आहे. बँकांमध्ये जर सुधारणा झाल्या नाही तर आम्ही शिवसेना पेठ तालुक्याच्या वतीने रस्त्यावर उतरून बँकांच्या विरोधात आंदोलन केलं जाईल. याची बँक व्यवस्थापकाने आणि प्रशासनाने याची नोंद घ्यावी, नाहीतरी आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावं लागेल. हे मला इथं नमूद करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.